कोविडच्या काळात जेव्हा सगळं बंद होतं, मीही घरात होतो, पण मला ती आशा दिसत होती आणि त्यातनं कुतूहल निर्माण झालं की अरे हे काहीतरी वेगळं करतायत बरं का, आपण त्यांचा अभ्यास केला पाहिजे. आशा हा विषय कशा पद्धतीने आला? खरं तर गेल्या 2 दिवसात मीडियात बऱ्यापैकी आम्ही हेच उत्तर देतो, पण मला असं वाटतं की आता तर रिपीट करायला हरकत नाही. भारतात जवळपास 13 लाख आशा वर्कर्स काम करतात. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात इथे राजू देसले सर आहेत आमचे मित्र, ते जास्त योग्य आकडे सांगू शकतात, पण तरीही महाराष्ट्रात 1.25 लाखाच्या वर आशा ताई आहेत. आणि कोविडच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळे घरात बसलो होतो त्यावेळी फार ठराविक लोक बाहेर होते, त्यात आशाताई होत्या. म्हणजे घरोघरी जाऊन कोविडचे आकडे ते सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवणारी कोण होतं, तर ती आशाताई होती. त्यामुळे कोविडच्या काळात जेव्हा सगळं बंद होतं, मीही घरात होतो, पण मला ती आशा दिसत होती आणि त्यातनं कुतूहल निर्माण झालं की अरे हे काहीतरी वेगळं करतायत बरं का, आपण त्यांचा अभ्यास केला पाहिजे. आणि मग त्यातनं रिसर्च करत करत गेलो. योगायोगाने झालं असं की आमच्या निर्माता मॅडम त्यांची एनजीओ आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या आशाचं ट्रेनिंग घेत होत्या उत्तर महाराष्ट्रातल्या एका गावात. जवळपास 150-200 आशाताई त्या ठिकाणी होत्या, इथे आता उपस्थित आहेत माझ्या माहितीनुसार. तर त्यांनी बऱ्यापैकी माहिती सांगितली की आम्ही असं काम करतो, आम्ही तसं काम करतो. तर त्यात एक 20-21 वर्षाची एकदम तरुण नुकतंच लग्न झालेली आशाताई होती आणि तिने उत्तर दिलं की मला ना दिवसभर असा असा त्रास होतो, मी एसटीने अशा ठिकाणी जाते, दवाखान्यात ऍडमिट झालं की आम्ही असं करतो. तर तिच्या डोळ्यात असा स्पार्क होता आणि शेवटी जाता जाता तिचं असं म्हणणं होतं की मी हे काम फक्त पैशासाठी नाही करत, मला या आशामुळे ना एक ओळख मिळते. या गावात मी पूर्वी कुणाची तरी सून होती, कुणाची तरी मुलगी होती, कुणाची तरी बायको होती, पण मला असं वाटतं की मी पहिल्यांदा की हो आशाताई असं म्हणून गावकरी मला ओळखतात, तेव्हा मला माझी ओळख वाटते. आणि तोच एक क्षण होता की असं वाटलं की अरे याच्यावर तर सिनेमा व्हायला पाहिजे. आणि मग सगळा पुढचा प्रवास झाला, आम्ही इतर लोकांना भेटलो आणि आज तुमच्या समोर आशा हा चित्रपट येतोय. पण एक गोष्ट प्रकर्षाने मला सांगावीशी वाटते की आशाताई किंवा अंगणवाडी सेविका, ANM नर्स नुसतं हेच म्हणून नाहीये हा चित्रपट. हा चित्रपट एखादी स्त्री जेव्हा घराच्या बाहेर उंबरठा ओलांडून घरासाठी बाहेर पडते काम करायला, तेव्हा तिच्याकडे प्रचंड अपेक्षा असतात, तेवढंच बर्डनही असतं. ते बर्डन बाहेरच्या जगाचं असतं, तितकंच घरच्यांचं असतं. तर ते घर, चूल, मूल सांभाळून आपलं काम सांभाळणं हे प्रचंड कष्टाचं काम आहे. आणि मला असं वाटतं की मग ती शहरात काम करणारी असू देत किंवा ग्रामीण भागात काम करणारी असू देत, ती डॉक्टर, नर्स असू दे किंवा पोलीस ऑफिसर, IAS ऑफिसर असू दे, प्रत्येक स्त्रीचा हा संघर्ष सेम आहे. त्यामुळे या भावना सुद्धा युनिव्हर्सल आहेत आणि त्या प्रत्येक स्त्रीच्या आशासाठी आम्ही हा आशा चित्रपट निर्माण केला आहे. नक्कीच. आणि जी हारत नाही, हार मानत नाही, भीतीवर मात करते आणि पुढे जाते, संघर्षाशी लढते आणि तिला अत्यंत उत्तम पद्धतीने आपण पडद्यावर आणलेलं आहे. आणि म्हणूनच तर आपल्याला 61व्या राज्य पुरस्कारांसह इतर अनेक सन्मान मिळालेले आहे. आणि रिंकू राजगुरूलाही उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार या ठिकाणी मिळाला आणि असंख्य पुरस्कार या म्हणजे चित्रपट येण्यापूर्वीच मिळालेले आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. दैवता चव्हाण पाटील मॅडम, आपल्या हसरा चेहरा खूप काही सांगून जातोय, समाधान दिसतंय चेहऱ्यावरती, पण जाणून घ्यायला आवडेल की एक महिला असताना हा विषय जगासमोर मांडायला आवडला. ही तुमची भूमिकाच खरं खूप छान आहे, चांगली आहे की महिलेची विषय हा चित्रपटात आणणं. पण महिला असणं वेगळं आणि आर्थिक गणित वेगळं, पण ती जास्त छान करते. तर हा विषय निवड एक निर्माता म्हणून हे धाडस कसं केलं? तसं माझं बालपण शहरी भागात गेलेलं आहे, त्यामुळे आशाताईंशी माझा संपर्क कोविड काळात आला पहिल्यांदा. जेव्हा आम्ही सर्वजण लॉकडाऊनच्या वेळेला गावी गेले तर त्यावेळेस पहिल्यांदा आशा मला दिसली आणि मग त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मग लक्षात आलं की अख्ख्या आरोग्य यंत्रणेचा जो कणा आहे पब्लिक हेल्थ केअर सिस्टमचा, त्या म्हणजे आशा आहेत. आणि ह्यांच्या मी विषयाची निवड केली म्हणण्यापेक्षा त्या विषयावर मी काहीतरी करावं याची पुण्याई मला लाभली, हे याचंच माझं सर्व काही आलं. आणि अर्थातच मी नेहमी असं म्हणते की समाज बदलण्याचे, समाजात काही बदल आणायचा असेल तर विविध लोक वेगवेगळे माध्यम वापरतात. मी चित्रपट माध्यम वापरले जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा.
आणि अर्थातच विषय आहे म्हणून तो रंजक असला पाहिजे, सिनेमाच्या माध्यमातून असला पाहिजे, सुटसुटीत असला पाहिजे, तरच तो शेवटच्या तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचतो. तर त्याला फार क्लिष्ट न करता हलकं फुलकं ट्रीटमेंट करण्याची जी काय म्हणतात जबाबदारी आहे ते दिग्दर्शकाने उत्तमरित्या पार पाडली आहे. ते चित्रपट येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. आणि तुम्ही म्हणालात महिला निर्माती म्हणून, अर्थातच महिला निर्माती आहे तर महिलांचा विषय जो आहे तो आपल्याला जवळचा वाटतो. आणि मगाशी दिग्दर्शक म्हणाले त्याप्रमाणे ही काय एका आशाची गोष्ट नाहीये, तर घराच्या बाहेर उंबरठा ओलांडून जी बाई जाते त्या प्रत्येक स्त्रीच्या आतला आणि बाहेरचा आणि समाजाचा जो संघर्ष असतो त्या संघर्षाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आशा. आणि म्हणूनच ती आशा मला फार भावली. व्यावसायिक गणित मला वाटतंय की मी मगाशी म्हणाले पुण्याई, त्यामुळे पुण्याई शब्द योग्य आहे, कारण ते जेव्हा आपण एखाद्या चांगल्या इंटेन्शननी पुढे जातो तेव्हा लोक आपोआप जुळत जातात. आणि म्हणून आमचे सहनिर्माते निलेश कुवर, त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली ते म्हणाले करूया, हा विषय खूप सुंदर आहे, बाकी बघूया पुढे व्यावसायिक गणित चित्रपट चालेल नाही चालेल ते सगळं नंतरचं, पण आपण हे करूया. सो पहिल्याच मीटिंगमध्ये ते एक कन्व्हिक्शन होतं. आणि नंतर मग डिस्ट्रीब्युशन हे आमचा काही पिंड नाहीये. मुरली सरांशी बोलताना ते म्हणाले बहुत प्यारी फिल्म बनी है, देवदाजी करते हैं इसको. तर ते म्हटलं ना, आपण जेव्हा एखादा उचलतो काही बिडाचा तो त्याच्यासाठी लोक येत जातात आणि म्हणून हे घडलं. खूप छान घडलंय जे काही आहे ते. आशा चित्रपटाच्या निमित्तानं तुम्ही हे सिद्ध केलंय की सर्वसामान्य अशी आरोग्य सेविका ही चित्रपटाची हिरोईन होऊ शकते. आणि निलेश कुवर सरांनी हे सगळं ऐकून म्हटलं तर खरी की हो चला करूया. पण आज कसं वाटतंय? जनरली पिक्चर बनवणे, मूवी बनवणे हा काही माझा विषय नव्हता. मी वेगळ्या क्षेत्रातला मनुष्य होतो. आम्ही ऑटोमेशन, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या फील्डमध्ये मी जनरली काम करतो. परंतु दीपक आणि देवता मॅडम, दीपक हा माझा लहानपणीचा बालपणीचा मित्र, आणि त्याने जेव्हा हा थॉट सांगितला की हो हा खूप चांगला विषय आहे आणि सेन्सिटिव्ह विषय, पण जेव्हा आपण विचार करतो याच्यावर एक साधी डॉक्युमेंटरी सुद्धा बनलेली नव्हती. मग माझ्यातला बिझनेसमॅन उभा राहिला. तो म्हटला जेव्हा डॉक्युमेंटरी नाहीये तर माझ्यासाठी खूप चांगला विषय ओपन होतो. मी हा पहिलाच पिक्चर बनवला आहे, त्याला फायनान्स केलंय, परंतु ही माझ्यापेक्षा मॅडम म्हटलं तशी की पुण्याही हे सगळं घडून गेलं आणि खूप चांगले लोक सोबत आले. आणि चालता चालता हा मूवी म्हणण्यापेक्षा हा खूप मोठा प्रवास होता, खूप चांगला प्रवास होता, खूप चांगली फिलिंग होती. आणि आज ही सगळ्यांसमोर प्रेक्षकांसमोर प्रस्तुत करतोय.